नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात एक धक्कादायक घटना घडली। पिसाळलेला कुत्रा चावल्याने एक म्हैस आजारी पडली। वेळेत उपचार न मिळाल्याने काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला। मृत्यूपूर्वी गावातील अनेक ठिकाणी म्हशीचं दूध वितरित करण्यात आलेलं होतं। म्हशीला कुत्रा चावल्याचं कळताच गावातल्या तब्बल 182 जणांनी रेबीज प्रतिबंधक लस घेतली। म्हशीला रेबीज झाला असेल त्यामुळे तो आम्हालाही होईल अशी गावकऱ्यांना भीती वाटते, त्यामुळे त्यांनी ही लस घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। आम्ही सर्वे केलं होतं, त्या म्हशीचं दूध साधारणतः 180 लोकांनी वगैरे कंझ्युम केलं होतं। त्या सगळ्यांना अशी भीती होती की ती म्हैस दगावली आहे, म्हणजे रेबीज सदृश्य जे काही लक्षणं दिसले तिच्यामध्ये, आणि त्यानंतर ती दगावली आहे। आणि त्यानंतर त्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं होतं, त्यामुळे त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले, तिथे काही लोकांनी लस घेतली आहे। आणि नंतर आमचे तालुका आरोग्य अधिकारी सर स्वतः इथे बिल्लाळीला आले आणि त्यांनी मग जिल्ह्याच्या स्तरावरून काही प्रमाणात आमच्याकडे रेबीजची लसीचे उपकेंद्र स्तरावर अवेलेबल केली। बातमी बीडमधून आहे। बीडमध्ये 2017 मध्ये हरवलेला मुलगा तब्बल 8 वर्षांनंतर आपल्या आई वडिलांच्या